बिग बॉस मराठीचं 6वं सीझन येत्या 11 जानेवारीपासून प्रेक्षकांच्या भेटीला आलं होतं. यामध्ये पहिलेच भाऊच्या धक्क्यावर एक मोठा ट्विस्ट आला. तो म्हणजे नॉमिनेट झालेल्या 9 सदस्यांना आणखीन एक संधी बिग बॉसकडून देण्यात आली. रितेश देशमुखने एकही स्पर्धकाला एलिमिनेट केलं नाही आणि स्पर्धकांना गेम दाखवण्याची दुसरी संधी दिली. प्रभू शेळके, अनुश्री माने, दिव्या शिंदे, सागर कारंडे, राधा पाटील, रोशन भजनकर, दीपाली सय्यद, करण सोनावणे, रुचिता जामदार हे 9 सदस्य 2 आठवडे नॉमिनेट झाले आहेत. तर आता या 9 सदस्यांपैकी यामधून कोणाचा प्रवास संपणार याकडे सध्या संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागून राहिलं आहे. समोर आलेल्या वोटिंग ट्रेंड्सनुसार रोशन भजनकरला भरघोस मत मिळवून या आठवड्यात सेव्ह केलं आहे. तर दिव्या शिंदे व करण सोनावणे या दोघांनाही त्यांच्या चाहत्यांनी भरपूर वोट्स दिले आहेत. सागर कारंडे, दीपाली सय्यद, अनुश्री माने या तिघांना मध्यम वोट्स मिळाले आहेत. तर गेल्या 2 आठवड्याच्या वोटिंगच्या आधारे बॉटम 3 आहेत प्रभू शेळके, रुचिता जामदार आणि राधा पाटील. हे तिघही सध्या डेंजर झोनमध्ये आहेत. सध्या सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या पोस्टनुसार तसेच काही रिएडिट युजर्सच्या म्हणण्यानुसार राधा पाटील घरातून एलिमिनेट होणारी पहिली स्पर्धक आहे. यावर आता कोणताही शिक्कामोर्तब झालेला नाही. पण राधा पाटील घराबाहेर होण्याच्या चर्चा सध्या सर्वत्र व्हायरल झाल्या आहेत. तसेच अशा पोस्ट्स देखील सध्या सर्वत्र व्हायरल होत आहेत. तर आता रितेश देशमुख येत्या रविवारी एलिमिनेट झालेल्या सदस्याचं नाव अधिकृतपणे जाहीर करणार आहे. तर तुम्हाला काय वाटतं, या 9 सदस्यांपैकी कोणत्या स्पर्धकाचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपणार आहे? हे नक्कीच कमेंट्स करून सांगा. व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका.